हे समोर बघा राजांची प्रतिमा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि इंदिरा गांधीने 1974 ला बसवली. वरचं चित्र 2 जून 2012 सातारचे उदयनराजे भोसले आणि संभाजी भिडे यांनी बसवले. पण ऍक्च्युली प्रतिमा जिकडे आपण आतमध्ये सिंहासन पाहिलं ना तिकडे बसवण्यात येते, पण इकडे का बसवले? जव्हार आधी सिंहासनावरती बसले होते, पायात जोडे चपला वापरत नव्हते. ही प्रतिमा तयार करणारे शिल्पकारांनी राजांच्या पायात चपला तयार केल्यात म्हणून तिकडे न बसवता इकडे बसवण्यात आले. साहेब ही तुम्हाला खाली घेतले आहेत ना त्या खालच्या ड्रेनेज मध्ये गटावल्या ज्या दरबारातून आपण आलो तिकडचं खरं पाणी इकडे यायचं. पण आता सिच्युएशन काय कचऱ्यासाठी आता पाणी येत नाही. साहेब ही समोरची लांब इमारत आहे ना बाजारपेठ आहे. या बाजारपेठेची सर्व लांबी 800 फूट आहे, म्हणजे 40 फूट आहे. दुकानात 43 आहे, एका साईडला 22 आहे तर दुसऱ्या साईडला 21 आहे. एका दुकानाचे 3 भाग पडतात. जसं की आपल्याकडे हॉल बेडरूम किचन पडतात ना तसं इथे एका दुकानाचे 3 भाग पडतात. दुकानदाराने मागे राहायचं मध्येच साहित्य ठेवायचं पुढून विक्री करायची. जी पुरुष मंडळी होती ती घोड्यावर बसून बाजार करायची. शिवरायांच्या राण्या किंवा राजघराण्याच्या ज्या स्त्रिया असतील त्या मेहनत बसून बाजार करायचे म्हणून पायऱ्या बघा उंच. तर मागं बघा पात्र टाकले खाली काय बाजारपेठेच्या मागं बघा हत्ती का नाही तो हत्ती राहायचं गरज. साहेब तुम्ही इथून सरळ पुढे गेलात ना पाठीमागे बघा अंतर 1 किलोमीटर जगदीश्वराचं मंदिर दिसलं डोक्यात. आज तुम्ही मंदिर इथून पाहता, इथून तुम्हाला ती मंदिर दिसते ना, पण जेव्हा तुम्ही आतमध्ये असाल ना शिवलिंग आणि महादेवाची पिंड दिसते. एक प्रश्न पडतो की मंदिर असून आकार मस्जिदात का ठेवले? तर त्या टायमाला शिवरायांनी ओळखलं होतं की जर कोणी मुघल लोक झाले तर त्या मंदिराची तोडफोड व्हायला नको. त्या मंदिराच्या बाजूला शंभर पांढरे असते ना शिवरायांची समाधी. त्यात निधन पुढे आपण पाहिलं अग्निजन तिकडे गेलं. तिकडे का केलं? राजे जगदीश्वराचे भक्त होते, दररोज न चुकता दर्शनाला जात होते म्हणून तिकडे अग्निजन केलं आणि त्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. समाधीच्या समोरच वाघ्या कुत्र्याची समाधी. तेव्हा वाघेविषयी मला तर मोठं वाटतं. हायकोर्टात केस चालू आहे. काही लोक सांगतात की वाघ्या हा शिवरायांचा पुत्र होता, काय सांगतात की नव्हता. पण जेवढा आम्ही इतिहास वाचले ना त्यात वाघ्याची माहिती पुढे भेटेल त्यामुळे माझ्याकडे पण नाहीये. मंदिरात असेल ना पायरी नाव आहे सेवेचे काही तत्पर रोजी इंदुळकर तिकडे होते. 14 वर्षात गड बांधायला लागले. गड बांधताना इंग्रजीने अडचण काय आली? महाराजांनी जो बांधकामाला पैसा दिला होता ना तो पैसा इंग्रजीने अपुरापडला कमी पडला. मग इंग्रजीने काय केलं? स्वतःच्या पत्नीचे दागिने वाडा घरदार शेत जमीन विकली आणि या रायगडाचं बांधकाम मुरलेल्या राजांना पूर्ण करून दिलं. महाराजांनी विचारलं बक्षीस काय पाहिजे आणि काय सांगितलं? सोने नको चांदी नको मोरा नको, फक्त पायरीले दगड लावायचे आणि नाव लिहायचे की सेवेचे काही तत्पर हिरोजी इंदुळकर. जेणेकरून राजं जगदीश्वराच्या दर्शनाला या मंदिरात पुढे येतात. तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकाला अभिषेक करायचा त्या उद्देशाने नावासाठी आपण इथे पाहायला भेटते. इथे या ठिकाणी साहेब माझी माहिती संपत आहे. मी जाता तर तुम्हाला एक शब्द सांगतो की तांदूळ शिजला की भात म्हणतात, तांदूळ शिजला की भात म्हणतात, अंधार झाला की रात्र म्हणतात. पण या महाराष्ट्रात जाऊन जो कोणी छत्रपती शिवरायांना विसेल त्याला खरोखर हिजड्याची जात म्हणतात, त्याला खरोखर हिजड्याची जात म्हणतात. जर जिजामाता जन्माला नसत्या, अहो जर जिजामाता